तर शिंदेचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने मुंबईला रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमाने यांची भेट घेणार आहेत। रामटेकमध्ये शिंदे नवा उमेदवार कोणता देणार या चर्चा सध्या रंगलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। रामटेकवरून शिंदे आणि भाजपात रस्सीखेच असल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। तुमाने भाजपाकडून निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, शिंदेचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे आता मुंबईला रवाना झालेले आहेत, काय माहिती समोर येते? अमित, राज्यामध्ये महायुतीमध्ये ज्या काही जागांसाठी रस्सीखेच आहे त्यापैकी एक महत्त्वाची जागा ती रामटेकची लोकसभा जागा म्हणावी लागेल, कारण यामध्ये जे विद्यमान खासदार आहेत ते कृपाल तुमाने आहेत आणि ही जागा शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि आता सध्या ते शिंदे गटामध्ये आहेत। मात्र भाजपनेही या जागेवर दावा केलेला आहे। काही अंतर्गत सर्वे झाल्याचा भाजपचा दावा आहे आणि त्या दाव्यांमध्ये कृपाल तुमाने हे मागे असल्याचं सांगण्यात येतं। त्याच्यामुळे उमेदवार बदलण्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागा शिंदे गटासाठी सुटते की भाजपसाठी भाजप आपल्याकडे खेचून आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकदा यापूर्वी दावा केलेला आहे या जागेसाठी आणि या जागेसाठी भाजप ही आग्रही असल्याचं त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवलेलं आहे। मात्र जे बसून नेते ठरवतील, वरिष्ठ नेते जे ठरवतील ती देखील मान्य असल्याचं सांगण्यात येते। मात्र आता जे आहे ते कृपाल तुमाने हे तडकाफडकी मुंबईला रवाना झालेले आहेत। उमेदवार बदलाचे जर चर्चा सुरू आहेत कुठेतरी, जर शिंदे गटाला गेली तर उमेदवार बदलण्यासाठी असेल तर त्यासाठी आपली जागा ही कन्फर्म करावी यासाठी कृपाल तुमाने मुंबईला गेले। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। पुढील काही दिवस किंवा काही तास आहे ते आता महत्त्वाचे ठरणार आहे, कारण पहिल्याच टप्प्यात जी मतदान पार पडणार आहे 26 तारखेला, त्यामध्ये नागपूरचा या पूर्व विदर्भातील रामटेक या मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात आणि त्याच्यामुळे ही जागा लवकरात लवकर आता जाहीर करणे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडी आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।